पुढची बातमी पाहूयात। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुपारी घेऊन आरोप करतात। राष्ट्रवादीच्या पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी हा दावा केलेला आहे। दमानिया अजित पवारांविरोधात आक्रमक झालेल्या होत्या। राष्ट्रवादी पक्ष दमानिया यांच्या विरोधात आता आक्रमक झाला असं सुद्धा आता सांगितलं जात आहे। त्यामुळे अंजली दमानियांविरोधात अजित पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झालेली आहे। रुपाली चाकणकर म्हणतात की अंजली दमानिया सुपारी घेऊन बोलतात, वक्तव्य करतात आणि आरोप सुद्धा करतात। असा घणाघात त्यांनी अंजली दमानियांवर केलेला आहे। उपमुख्यमंत्री पदावरनं आणि पालकमंत्री पदावरनं तात्काळ म्हणजे 24 तासात त्यांचा राजीनामा हा फडणवीसांनी ताबडतोब घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतेय। त्यांना वॉर्निंग देतेय की जर हे त्यांनी केलं नाही तर मला पुढचं पाऊल म्हणजे उद्या दिल्लीला जाऊन अमित शाह यांची भेट घ्यावी लागेल आणि गृहमंत्री म्हणून या देशाचे ज्यांनी ना खाऊंगा ना खाने दूंगा असं आश्वासन भारताच्या जनतेला दिलं होतं त्यांना मी त्यांच्या भेटीची मागणी करते। त्यामुळे अजित पवारांवर बोलताना अंजली दमानिया या सुपारी घेऊन बोलतात असं वक्तव्य रुपाली चाकणकरांनी केलेलं होतं। जेवढी राजकीय विधानं आणि आरोप केले, एकाही राजकीय आरोपाचा आजतागायत त्यांनी पाठपुरावाही केला नाही आणि त्यांनी जेवढे आरोप आजपर्यंत केले ते एकही सिद्ध झाला नाही। दुसरी गोष्ट, प्रेस बोलवणं, IQ माहितीवरती बेछूट आरोप करायचे आणि एखाद्या व्यक्तीचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करायचं हे अंजली दमानिया यांचं रुटीन प्रॅक्टिसमधलं काम आहे। कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणावर तरी आरोप करणं, त्याच्यामुळे मला दाट शंका आहे ती हे कॉन्ट्रॅक्टचं काम चालू आहे।